काय संस्कार घेतोय आपण? संस्कारांची बीज पेरायची म्हणजे काय? आज अनेक मुले तिथं म्हणतात की माझ्या बापानं माझ्यासाठी काय नाही केलं. तुम्हाला माहित आहे ताईनो, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना त्या दिवशी अख्ख्या गावाला तुमचा बाप पेढं वाटतो बरं का. लेक झाली बरं का, अख्ख्या गावाला सांगतो. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला त्या दिवशी तुमच्या जन्मापासून तुमच्या लग्नापर्यंतचं नियोजन त्या दिवशी त्याच्या डोक्यात ठरलं असतं. ज्या दिवशी तुमच्या लग्नाचे दिवस जवळ येते अख्ख्या गावाला सांगतो लेकीचं लग्न आहे बरं का, जेवल्याशिवाय जायचं ना, अख्ख्या गावाला पेढं वाटतो. सकाळी उठतो, फेटा बांधतो, तुम्हाला मंडपात घेऊन जातो. तुमच्या डोक्यावरती अक्षदा पडत असतात पण तुमच्या बापाच्या डोळ्यातनं अश्रू पडत असतात. कधीतरी बापाच्या डोळ्याकडे बघा मंडपात उभारल्यावरती. ज्यावेळी तुम्ही जायला निघता ना, बाप तुमचा हातात हात घेतो आणि जावयाच्या हातात हात ठेवतो, सांगतो जावय बापू. तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं बरं का लेकीला, जावय बापू अशीच सांभाळा. आणि जशी तुमची गाडी जातो ना, एकटा मागे जातो, भिंतीच्या मागे थांबतो, डसा डसा रडतो का, लेक गेली माझी. अंगणामध्ये भिरभिरणारी चिमणी गेली माझी. एकटाच रडत बसत असतो, त्याचं नाव बाप आहे. जगामध्ये एकमेव माणूस तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतो, त्याचं नाव बाप आहे. बाकी सगळं खोटं आहे.